श्री स्वामी समर्थ. आता लवकरच श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन येणार आहे. त्या अगोदर करावयाची जी सेवा आहे ती कोणती सेवा आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला तर मग पाहूया ती कोणती सेवा आहे. 21 मार्च ते 31 मार्च या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ चरित्रांचा सारामृत याचे पारायण तुम्हाला करायचे आहे. याचे 21 अध्याय आहेत. 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण करून झाल्यावर एक पारायण पूर्ण होते. असे तुम्हाला 11 पारायण पूर्ण करायचे आहेत. दुसरं म्हणजे दत्तभावनी. हे अतिशय सुंदर सेवा आहे. दत्ताची सेवा, महाराजांची सेवा केल्याने आपले गुरुबल चांगले होते. दररोज 11 वेळेस ही सेवा केली तरी चालेल. ही दत्तभावनी ही दररोज 11 वेळा पठण करावे किंवा अघोर कष्ट उद्धार स्तोत्र खूप प्रभावी आहे. तुमच्यावर जर अचानक एखादे संकट आले असतील किंवा अडचण आली असेल किंवा तुमच्यावर कोणी क्लेम केला असेल, तुमचं कुठलं काम तरी अडकलं आहे तर तुम्ही ही दत्तभावनी पठण करा. ते कसे करायचे? जर तुमचं संकल्पयुक्त दत्तभावनी असेल तर अन्न घेऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका. ही सेवा चालू आहे तोपर्यंत हे नियम पाळा. गुरुचरित्राचे पारायणाचे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील. गुरुचरित्राची समाप्ती अमावास्येला करू नका किंवा सुरुवात अमावास्या दिवशी करू नका. गुरुचरित्र पारायण करायचे असतील तर त्याचे नियम पाळावे लागतात. जर गुरुचरित्र तुम्हाला करणे शक्य होत नाही तर तुम्ही 7 अध्याय घेऊन करू शकता. 3 दिवसात एक पारायण पूर्ण होते. सगळ्या प्रकारच्या अडचणी संकटे आली आहेत ते दूर होतात व तुमच्या इच्छा पूर्ण होतात. ही सेवा करण्या अगोदर तुमचे जे काही अडचणी आहेत त्या दूर ठेवा व स्वामींचा हात जोडून प्रार्थना करा आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या एवढंच म्हणायचं आहे. रोज आपल्या अडचणी सांगत बसायचं नाही. जर तुम्ही ही सेवा मनोभावे केली, तुमच्या अडचणी दूर ठेवून केली तर त्या आपोआप स्वामी पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना अगोदर जर तुम्ही ही सेवा पूर्ण केली तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील व तुमच्या कोणतीही कठीणातली कठीण इच्छा सुद्धा असेल ती सुद्धा स्वामी पूर्ण करतील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.